झेड+ सुरक्षेसंदर्भात शरद पवारांच्या घरी बैठक. शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारल्याची माहिती. शरद पवारांच्या अटी शर्तींबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल सादर करणार. अंतिम निर्णय अजून नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्यापासून 3 दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक. केरळच्या पलक्कडमध्ये बैठकीचं आयोजन. गोकुळ दूध संघाची 62वी सर्वसाधारण सभा गोंधळात सुरू. सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी. दूध संघाच्या अध्यक्षांनी गोंधळातच सभा चालवली. बदलापूरच्या घटनेनंतर पुणे पोलीस ॲक्शनमध्ये. शाळा परिसरातल्या पानटपऱ्या हलवणार. शाळेच्या 100 मीटर परिसरात सिगारेट, गुटखा, अंमली पदार्थ विक्री रोखणार. नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला मुलीच्या आईने दिला चोप. 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या सिडको परिसरातली घटना. गुजरातच्या कच्छ सौराष्ट्रामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याने दिला इशारा. सौराष्ट्रामधल्या 4 जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट. गुजरातमध्ये निसर्गाचा कहर. 18 जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका. पुरामध्ये रस्ते, गाड्या, पूल वाहून गेले. हेलिकॉप्टरने बचाव कार्य सुरू. सेन्सेक्स निफ्टी नव्या उच्चांकावर. सलग 12व्या दिवशी सेन्सेक्स वाढीसह बंद. सेन्सेक्स 231 अंकांनी वाढून 82,365 वर, तर निफ्टी 83 अंकांनी वाढून 25,235 वर बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.